अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून मोठी अपडेट. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला जवळपास 3 आठवडे झाले आहेत. 28 जानेवारीला बारामतीजवळ त्यांचं विमान क्रॅश झालं होतं. त्यामध्ये मोठा स्फोट होऊन आग लागली होती. यामध्ये अजित पवार यांच्यासोबतच 4 जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे राज्याला मोठा धक्का बसला होता. राज्याने 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला होता आणि दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी रोजी बारामतीमध्येच अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु यानंतर या ॲक्सिडेंटबद्दल अनेक आरोप सुरू होते. अपघातग्रस्त विमानातील डेटा नेमका रेकॉर्ड झाला आहे की नाही, जो रिकव्हरी बॉक्स आहे तो जळालेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने स्पष्टीकरण दिलं की अजितदादांच्या विमान अपघातानंतर जी आग लागली त्यानंतर जे तापमान तयार झालं त्याचा दोन्ही डेटा रिकव्हर परिणाम झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली होती. यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी ब्लॅक बॉक्स दुसऱ्या देशात पाठवण्याचा विचार सुरू होता. आज एअर ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून हे अधिकृत सांगण्यात आलं आहे की ज्या देशात या विमानाची बांधणी झाली तिथे हा डेटा पाठवण्यात आला आहे. त्यामधील एका डेटाचा रेकॉर्ड झालेला आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. रिकव्हर करण्याचं काही काम सुरू असून काही काम पूर्ण झालं आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे रिकव्हर झालेल्या या डेटामधून नेमकी कशा पद्धतीची माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद.